बस ना का बघा तो कोण उभा आहे. माय भिन माय उभ्या राहिल्यानं बसल्यानं तुला कोणता फरक पडून राहिला. त्या अंगावर सावली पडून राहिली आहे. मग जेव्हा बांध तेव्हा मायच मागं भेटतेचे माय भिन काम न धंदा. अरे बायको घेऊन पाहिला आहे मी. सांगून राहिला मोठा माय बिन लगन तर होऊन नाही राहिलं ना. मला तरात देऊन राहिला कोडला. बसा आता बसा बसून जा. त्या म्हटलं वय भ्या मी याचं ऐकत नाही. बोलला मी ॲड करते मला डोकसंच खाते. मी आहे काय बे बघा बमलतात तर आपलं टेन्शन आपल्याला माहीत. तिथे डोक्याला मॅड करून राहिला फालतू बरं टेन्शन देऊन राहिला काम धंदा. कायचं टेन्शन आहे तुला. मला खाऊन राहिला पकवून राहिला भरून राहिला ना. हां खात्यानं लोयतं घरी दुसरं तर काही करतच नाही. आणि लायब्ररी बंद केली त्यात अभ्यासाला जातो करून सांगून राहिला मला टेन्शन आहे. कोणतं टेन्शन आहे तुला. थांबा पण आता थोडंसं सिरियस मॅटर दिसून राहिलं. कहू ना भूषणदा काय सांगू राजा बघ डोक्याला टेन्शन येऊन गेलं काम धंद्याच्या माय भिन. काय करावं काही समजून नाही राहिलं माय भिनला. नोकरीला लागून राहिली काहीच नाही होऊन राहिलं काहीच नाही. त्या माय एवढ्या वर्ष अभ्यास करून राहिलो. एक दोन मार्कांनी माणूस चालला. त्या माणसाला टेन्शन आलं ह्याच्या माय भिनीकडे डोकं करून राहिलं पव्या. त्या माय भिन काय मॅडावर घेऊन बसला बे. आणि समजा माझ्या डोक्याने खाल्लं समजा तर लागून राहिला आहे तू. मी तुला मागं तर सांगितलं बे का आपल्या हातचं काहीच नाही आहे. सरळ लिहिलं आहे लागणं नाही लागणं ते तयार काहीच नाही आहे. तू किती काही आपट किती काही कर तरी जमणं नाही जमणं काहीच नाही आहे. तू 1 मार्कानं जाशील 2 मार्कानं जाशील अर्ध्या मार्कानं जाशील. कसं आहे सरळ लिहिलं आहे. तुला जर लागायचं असन तर मी सांगतो ना तू पेपर दे. नाही पेपर तर द्यास लागेल म्हणा. तू पेपर दिल्याबरोबर लागशील अभ्यास नाही लागायचं असन तर मग झालं. एक तर अर्ध्या मार्कानं कटशील 1 मार्कानं कटशील. नाही तर जिथं तू लागशील तिथं स्टे येईन. असा धंदा चालूच राहणार आहे. मायार नको आणू. तया आपटल्यानं काहीच नेऊन राहिलं. सरा कर तू वरचा पाहिजे म्हणून काय जे आहे ते चाल दे. तू तयार काही घेऊ नको. हो पगारा बरोबर आहे तुमचा. सर लिहिला आहे म्हणून ठीक आहे लिहिला आहे. पण मग पोटा पाण्यासाठी काही तर करावं लागन का तोच राहील. लिहिलाय करून काहीतरी आपल्याला करावं लागन. समजा आपला अभ्यास नेऊन राहिला अभ्यासातून तिथून काही जमून इकडे काही पाहावं लागन. कोणता धंदा पाहावं लागन. समजा असं लिहिलं असेल तर काय पोट्टेचं बा पेपर दे काहीच म्हणून नाही हे धंदा टाकन तर सगळ्या पद्धतशीर असं जर लिहिलं असेल तर. अबे होले का पाहिजे हे सांगायलाच राहिलं. मी कधी मागं एका बामणापाशी गेलो. त्याला म्हटलं म्हणजे भला फेमस होता तो. तर त्याला हात दाखवायला गेलो तर माझ्या पहिलं तर पैसेच घेऊन घेतले माझ्यापासचे 151 रुपये दिले होते म्या. मग हात पाहिला मी त्याला म्हटलं काय समस्या आहे म्हणते. मी म्हटलं महाराज मला म्हटलं सरकारी नोकरीने लागून राहिली म्हटलं एवढी मेहनत करून राहिलो होतो. आणि म्हटलं की माझ्या बहीण लग्नाचं कुठं जुगाडणं जमून राहिला म्हटलं काही पहा बरं म्हटलं काय दिसते याच्यात. तर मग महाराज म्हणे मला हे बाय म्हणे तया हात असा आहे म्हणे लोक लग्नाचा विषय सोडून टाक म्हणतो. समजा लग्नाची रेषा लोक याच्यात म्हणे थोडीशी पुसट पासट राहते म्हणे त्याच्यात ते पैदाशीच नाही आहे म्हणे. तर लग्नाचा काही विचार करू नको म्हणतो. लग्न घाल म्हणे चुलीत राहिला म्हणे विषय सरकारी नोकरीचा तर ते काही रेषा आहे नाही म्हणे बरोबर. तू त्याच्या मागं लागूच नको म्हणे ते होणं नाही आहे म्हणे. मग मग त्याला म्हटलं महाराज मग मी करू काय. तर ते म्हणे तया हातात म्हणे धंद्याची रेषा दिसून राहिली म्हणे. लोकांच्या हातात एखादी राहते म्हणे आता 3 आहे म्हणे. तू धंद्याच्या मागं लाग म्हणे. थोय म्हणे धंदा पार्टनरशिपमध्ये कर म्हणे तेव्हाच जुगाड जमन म्हणे. ते काही खरं नाही म्हणे. जर त्या पार्टनरशिपमध्ये धंदा केला पैसा पोत्याना पैसा येईल म्हणे. पैसे तुम्हाला म्हणजे काय म्हणते पैसे मोजायला माणसं सांगा लागत म्हणे माणसं असं सांगितलं मला महाराज. म्हणजे घरी काही धंदा म्हणणं काही सोपा आहे काय. हां कोणता धंदा करावं लागते काय करावं लागते तुला माहीत आहे का किंवा मला माहीत आहे. आपल्याला त्यातलं भेंडं माहीत नाही. मार्केट फिर लागन आपल्याला मार्केटमध्ये जावं लागन. कोणता आहे काय आहे कसं चालते काय चालते हे पाहावं लागन. त्याच्यानंतर ते लाईन लावावं लागन. बरोबर पाहिजे मी आपल्या सोबती कमी आहे काय. तर मी कपिलला फोन लावून पाहतो त्याला विचारतो. धंदा त्याला माहिती आहे थोडंसं त्याला विचारून पाहतो काय म्हणते काय नाही. हॅलो 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 कपिल भूषण बोलतो. मी काय म्हणतो आम्हाला एखादा बिझनेस करायची इच्छा आहे बा. पण कोणता करावं काय करावं काही समजून नाही राहिलं. मग पव्या म्हणते की आपण मार्केट फिरू म्हणते. मार्केटमध्ये फिरला का तेव्हा समजून म्हणते. त्यांच्या मार्केटमध्ये फिरायला असं 4-5 दिवस लागते का ना. आपल्याला तर दिवाळीच्या पहिलं चालू करायचं आहे. दिवाळीला राहिलेच किती दिवस 10-12 दिवस दिवाळी आहे. 10-12 दिवसात लाईन लागून राहिली काय. कहूंगा कोणा भूत घातलं डोक्यात धंदा करायचा आहे म्हणतं. ठीक आहे ना त्यासाठी एक तर मस्त धंदा आहे का. तू काय कर तू केसावर फुगे घुसण्या त्या आवाजही मस्त आहे. मग बमलत जाय फुगे घ्या फुगे केसावर फुगे फुगे घ्या फुगे केसावर फुगे. अरे मॅडा बिझनेस केस एवढा सोपा आहे का एवढा लवकर सापडते काय. पव्या म्हणते ते बरोबर आहे. मार्केट फिरायच लागते. अधिक म्हणते दिवाळीच्या पहिले झालंही पाहिजे 10-12 दिवसात. मग एक सोपा उपाय मस्त तू काय कर पोह्याचं दुकान टाक. मस्त तरी पोहा लोक मस्त येते बम खाते. न तुला पैसे येतात काही टेन्शन घेऊ नको त्याचं. अबे ते तर्री बनवायला कोणाला येते
हां तुला जर म्हटलं बनवून द्यायचं तो 5ला झोपूनच उठतं. मग तर तरी पोहे सांगून राहिला. आणि दुसरा विषय म्हणजे 10 वाजेपर्यंत चालते ते. 10च्या नंतर लोक खाते आहे पोहे. आणि त्यासंग दुसरं काय ठेवणार आहे दिवसभर काय रिकामं कसं काय. मग काही समजा दुसरं काही ठेवलं समोसे मोमोसे काही त्याच्यासाठी माणूस सांगा लागते. माणूस सांगा समोसे मोमोसेसाठी. एखादा माणूस पाहिजे ते 15,000 रुपये घेऊन पण आम्ही काय घेईन हाती. आमच्या ती काय राहणार आहे मग त्याच्यात. सांग बरं मग तू. आम्हाला काय येते तिघाले भांडे घासता येते फक्त आणि झाडझूड करता येते. एवढं धंदा करू का दिवसभर. या अगं भांडे घासत जाईल दुसरं झाडझूड करता येईल दुसरं तर काही काम पाहिजे. ठीक आहे पाहू मग. हा ठीक आहे ठेव. थांब मी लोकायला फोन लावून पाहतो काय म्हणते पाहतो तो. हॅलो 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 हां लोक्या वैभा बोलतो. मी काय म्हणतो पगारदान भूषणदान मी बसलो आहे बा. आता काहीतरी करावं असं वाटते. म्हणून कोणता तरी धंदा करावा अशी इच्छा होऊन राहिली. आणि त्यातल्या त्यात कपिलदाला फोन केला भूषणदानं. कपिलदाने भूषणदाला पोगे एक म्हणे. मग म्हणे पोहेचा धंदा कर म्हणे. आता मला सांग बरं रस्सा पोहे जर चालू केले ओरडात तर कोण खाते लोक भाई बरोबर आपण बनवता कोणाला येते. हां बनवले समजा त्याच्या माया घेऊन तो ईश्वरनं कपिलदा हे असे जर दोघं जण येऊन गेले तर 15-20 प्लेटा तेलच पाहिजे ते. हां आणि पैसे देत नाही. आणि आपल्या सोबतीमध्ये किती फुकटे आहेत. कोई सरी येत जाईन खात जाईन चांगलं पोटभर खात जाईन पैसे रुपये देत नाही जाईन. मग काय पूर्ण आम्हाला काही आमच्या हातात धतुऱ्या. सांग बरं तू त्या हिशोबात पाहा लागन. खावा पिवाचा बिझनेस सोडून दुसरं काही चालते आपल्याला. म्हणून तुला फोन केला बा काही असं तर सांग म्हटलं बिझनेस म्हटलं. तुला जमते म्हणते ना तुला समजते ना. हां त्याच्या आहे ना. अबे वैभ्या आजकाल कसं आहे खाण्यापिण्याशिवाय दुसरं काही चालत नाही. आणि खाऊन किती दिवस खाणार आहे काय हे बोसते. तुम्ही उधार तेले सरामाची एक दिवस उधार खायचे. मला तर म्हणणं होतं मस्त ते याचं मंचुरियनचं दुकान टाक. मस्त झन्न बम चालते. नाही तर हे काय म्हणते त्याले काय म्हणते ते मोदकं सारखं राहते ते मोमोजचं दुकान टाक ना. त्यात पाहिजेच काय कुकर पाहिजे फक्त या बस झालं. आणि ते गाडी कधीही फिरता येते कसंही करता येते. नाही तर मग मंचुरियन आहे मस्त मंचुरियन नूडल्स याचं दुकान टाक. अबे तर मंचुरियनचं नाही ते आपल्या गावातला तो प्रीतम नाही का ठाकरे तो टाकून राहिला त्या पार्टी चौकात. मला मोठं दुकान आहे त्याचं. तो तिकडून लय बहिरून शिकून आला तो. 1-1.5 वर्ष शिकला तर तिकडे ते तसं कसं करायचं. ते सगळे रोल मोल काय तर हुक्का नूडल ते मंचुरियन कोळले तेलातले ते वायले ते रश्यातले ते काय ते सरळ बनवते म्हणते तो. त्या पार्टी चौकात आहे तो रत्नाबारीकडे असतात काय तिकडे ते दुकान. त्याच्यानं थुक्यांचं राहिलं तर मोमोज ते जमत नाही आपल्याला सांगितलं ना. खावा पिवा सोडून सांग काय तर. ठीक आहे थांबा मग करतो विचारणं सांगतो तुम्हाला. झालं आहे बा तुमचं. मग गायदवाल झाला की चाललो मी घराकडे. तुमच्याबरोबर लागून काही फायदा नाही आहे. ठीक आहे मग ठेवतो. लोक आहे पगार घाई करून राहिला कुठं जावं लागते म्हणजे. मी काय म्हणतो याला ते विचारून काही फायदा नाही आहे. आपणच काहीतरी विचार करू त्याच्यावर आपणच काहीतरी मार्ग काढू. जाऊन पो मार्केटला पळा म्हणते तर का माया बाबानं मग पतंजली म्हणून गोळ्या आणायला लावल्या. तसा गोळ्या घेऊन येतो आणि त्याच्यावर मग विचार करू काय करायचं आहे तर. येतो वरूनमधून मी मग बसू मग गावाच्या एखाद्या ठिकाणी. ठीक आहे. हॅलो बघा मी काय म्हणतो वैभव या कॉन्फरन्सवर. मी आता वरुडला गेलो होतो गोळ्या आणाले. गोळ्या तर आणल्या मी. माझ्या डोक्यात एक बिझनेसचा विचार आला. आलो मी पाहून जमलं तर आपण तेच करू. हां येतो मी तिकडे. तू कुठे आहे. हां मी पुढच्या दुकानाकडे आलो कटिंग करायला. हां ठीक आहे तिथंच थांब मग येतो मी वैभवला घेऊन. हा सांगतो तुला काय झालं तर आताच सांगू. आला रे वैष्णव ओरडातून. तेव्हा ते काकाजी उभे आहे की तिथं त्याला विचारतं काय. हा विचारून पाहून द्यायला कोणता धंदा करू आम्ही म्हणून. त्यालाच काय विचारता भोंगा फिरव ना गावात. नाही तर त्या बुवाजवळ लिहून दे ते जाऊन देते गावात. काय पगादा आपण काय कांदे टमाटे विकून राहिलो काय. याला विचार त्याला विचार याला विचार त्याला विचार. तुमचं काही समजत नाही राजू. जाऊ दे. मला वाटलं की त्याला समजते जास्त आपल्यापेक्षा थोडंसं म्हणून म्हटलं विचार म्हणून. आपल्यापेक्षा जास्त हिवाळीच पावसा पाहिला त्यानं. जाऊ दे फेक तिकडे. मग भूषण काय पाहिलं मग ओरडा काय भेटलं तुले. आता तो हॉटेल गिटेलचा विषय नको घेजो. जर तो हॉटेलचा विषय घेशील तर त्या आपण नाही रे बा. म्या माझ्या घरी विचारलं तर बाबा म्हणे की तुझ्याकडून नाही होत म्हणे काहीच. कारण हॉटेल टाकणं न पोया गिया टाका लागते म्हणते. आणि तुझ्याकडून तर ढोरेसाठी उंडा नाही भिजणं होत म्हणे. तर पोया कसा करशील म्हणतो कणिक कुठून भिजवशील म्हणे. माया भिना ऐकून तर का बे आपलीच भादर करून राहिला काम न धंदा. काय करायचं काय नाही सांगतो ना मी आता. तू तर आपलीच लावून राहिला. मला पोह्यानं टाकता येत मला भाजी नाही करता येत मला असं नाही मला तसं नाही जमत. काय राजा पोह्या आपली शहाणपणा भादर मनामनात करतं. आता मी काय म्हणतो ते ऐकून घे पहिले खूप छाप मनामात करतो नको.
आपलीच भादर लावतो नको, गुपचाप राहायचो आणि गुपचाप ऐकजो. मी वैभवले सांगतो, कारण तो काही मनामतासारखी भादर कळत नाही. हां हे बाय वैभ्या, मी आता ओरडात गेलो होतो. माझ्या भावाचा फोन आला होता. तो ओरडत आहे तर म्हणे मी पॅन्ट बोलावला होता म्हणे ऑनलाईन, तर तो आला म्हणे तर घेऊन ये म्हणे. मग मी गेलो त्या दुकानात ऑनलाईनच्या, तर तिथं 7 पोट्टे होते कामावर. मग मी माहिती काढली, तर ज्याचं ते दुकान होय तो तिथे येऊनही पाहत नाही म्हणते, काहीच नाही. आणि त्याला म्हणते सरके सुदे महिन्याचा 1 लाख रुपये भेटते म्हणते, आणि त्यात खर्च नाही, काहीच खर्च नाही आहे. जे 7 पोट्टे आहे त्याला 12,000 रुपये महिना आहे म्हणते, तरी त्याला 1 लाख रुपये वाचते म्हणते. आणि तो तिथं पण येत पण नाही. म्हणून वाटते की कुरिअरचं चालू करावं काय बा. ना टेन्शन आहे, ना काही आहे, ना आपला पैसा जात, ना काहीच जात. जे काही आहे तेवढं जाईल म्हणा, पण काहीच नाही, बस पैसा आहे म्हणजे त्याच्यात. मग भूषणदा, मग कसं करता? आपण तर तिघं जण आहे, आपल्याला तर पोट्ट्याचे कामही नाही आहे. हां, त्याला 12,000 रुपये समजा देत असाल तर आपण थोडंसं जास्त काम करू, तर 15,000 रुपये वाचून आपले. हां, तर तिघाचे 15 पकडले तर 1 लाख रुपये सरकारचा असता म्हणते तुम्ही, म्हणजे 1.5 लाख रुपये वाचून राहिले आपल्याला. म्हणजे प्रत्येक आपल्याला कमीत कमी 50,000 रुपये महिना पडून राहिला. आणि घरचं पण काहीच नाही म्हणता. जमा ते लावा लाईन. मग त्याला विचारलं कोण नाही कसं आहे काय आहे तर म्हणजे ते परालवर येऊन गेलं असतं. कायला मग टाईम करता पाण्यावर असं जा घेणार लाव ना छातीला माती धमकवा. लेखा वैभ्यात तू द्याल पगारसारखा बघून आलाय. बयाड आहे का तो आपल्याला सांगन? तो काय त्याच्या पोटावर पाहिजे? त्याचा धंदा आपल्याकडे देईन काय तो? आपल्यालाच लपून इकडून तिकडून नेटून तिकडून कुठून तरी जुगाड लावा लागन, कुठून तरी माहिती काढावं लागन. पाहू कसं काय होते तर. तसं तिच्या एका पोट्ट्याला विचारलं म्या, त्यानं सांगितलं काय थोडंसं मला. तर माय बिन भूषणाला का तुला मी सांगितलं ना सर्व लिहिलं आहे म्हणून. सर्व देवावर आहे, आपल्या हातात काहीच नाही आहे. जर त्याने आपल्याला सांगितलं नाही किंवा नाही सांगितलं तरी जे व्हायचं आहे तेच होईल. आपला कुरिअरचा चालायचा असेल तर चालन, आणि नाही चालायचं असेल तर नाही चालन. आपण फक्त एक निमित्त आहे, आपल्या हातात काहीच नाही. म्हणून जसं होते तसं होऊ दे, आणि तू पात्र आहे. तू काही विचार करू नको, लावा ताकद. हां, पण तरी आपल्याला कोणाकोणाला विचाराच लागन, कसं काय आहे ते पाहा लागन. त्यासाठी एखादी मग आपल्याला जागा लागन रस्त्यावरची. भाडं किती घेते, कसं काय पगडी द्यावं लागते काय ते थोडं जुगाड लावून पाहावं लागन. हां, कारण आता डिपॉझिट मागते म्हणते ना, पगडीचा लढो काय ना. दुसरा विषय म्हणजे आपण जे घेऊन जाल त्याला डिपॉझिट भर लागते. मग तर काही सोय नाही बा पैशाचा. हां, पैशाचं काहीतरी जोडला लागतात, तसं होत नाही, काही ना काही जोडला असला का. पैशाचं काय बे, ते पैशाचं घेऊन बसला. मी बाबावाले म्हणतो पैशाचं. लोक आहे, कपिल आहे, मनी आहे, तो कार्तिक आहे, अजून बाई झोपते आपले. गेले त्याला मागून भाऊ लागते जुगाड इकून नाही तिकून. पगारसारखं आहे का चोलर मी बमवर घे आपली फोन लावल्यावर पैसा तयार. हां, नाही तर तिकून बोलत ते भुसना तुला पैसा पाहिजे काय घे, भुसना तुला पैसा पाहिजे काय घे. याच्यासारखा चोलदार माणूस नाही आपण. हां, पण त्यापेक्षा एक महत्त्वाचं आपल्याला एखादी गाडी पाहिजे. कारण समजा दूरदूरचे पार्सल आले तर मग कसं करशील रे? आठवणे फिरशील का पार्सल घेऊन? हां, सांग ना तू. थांब, कपिल ओरडले जातो म्हणे, तर आपण मनेच्या गॅरेजवर जाऊ. तिथे एखादी जुनी पुराणी गाडी असून तिथे मनेला विचारून पाहू. भूषण दादा बत्तलदार घेऊन आले तुम्ही, वैतागले काय? पहिले त्या माहिती कुरिअरची माहिती काढावं लागेल ना, त्याला फोन लावा लागेल, मग काय म्हणते त्यानुसार करावं लागेल. तुम्ही तर गाडी घ्यायलाच पण चालले, सोय गायचीच नाही. आणि समजा त्यांना म्हटलं की मी एजन्सी देत नाही, तर मग गेले ना गाडी फुकट. त्या कपिल आहे काय तुम्ही पण त्याच्यात मागा लागले. हे भूषणाची मायबीन आपल्याच लावते. आपली सोय साय काहीच नाही. असं करू तसं करू मला सांगून राहिलं होतं का पगारसारखा मी आहे म्हणून. डोकं तर नाही आहे तुला? हां, ते वैभवलेच करू ते काय करते तर तुला भेंडाही समजत नाही. पहा लवकर काय जोड लागते तर मला काय देवाला जावं लागते. मग दळण पण आणायला लागते. घरी कल्ला करून राहिले मावले बाबा. आणि त्या घरा मला लग्न आहे माया परत उद्याचं, तर असं जेवायला जावं लागते मला. खावायचंच पाहिजे काय, हे महत्त्वाचं नाही काय? आम्ही मिळालं काय इथं? हां, अक्कल नाही वाटते आम्हाला. आम्ही उपाशी तपाशी आलो, तू दाढी करायला आहे म्हणते, कटिंग करायला आला म्हणते, इथं भेटायला आलो तर मी तिकडे नाही. हां, तुला बोला आम्ही आलो इकडे, आणि तू आपलीच भाजर लावून राहिला. मला जेवायला लागते, मला दळण लागते, मला असं करायला लागते, मला तसं सोड लागते. आम्हाला काय सोडलं आहे घरून? आम्हाला पण काम आहे ना. म्हणजे आम्ही रिकामीच दिसतात तुझे. हां, तुम्हाला भेटायच्या पहिले नंबर शोधला मी एक नेटून. हां, त्याला फोन लावला पण उचलला नाही. तेव्हा आता डबल फोन लावतो, कपिल येऊन आला म्हणते. पाय तो लावतो अजून फोन. जाय तू दैनाला जाय, कटिंग कर, नाही तर कुठं जाऊन धस. हां, जाय तिकडे लग्न जाय, खाय, हे पण चांगला देत जाऊन. आता कपिल येते, त्याला बोलायला लावतो फोनवर त्या कुरिअरवाला सांगा. अरे कपिल, तुला मगाशी ते कुरिअरचं सांगितलं ना फोनवर, त्या नंबर भेटला आपल्याला. त्या साहेबासोबत बोलायचं आहे. बोलतात थोडसा म्हणून स्पीकर ऑन करजो, नाहीतर ह्या पगायला सांगा लागून अजून. तर मग आम्हाला माहीत पाहिजे ना. मला डोकं खातेले का तो? आम्ही उपाशी तापाशी आहे, आणि तो खायला जातो म्हणे दुसऱ्या कुठचं लग्न आहे तर. मी तुला आमंत्रण नाही म्हणून जाऊन राहिली का ते? हां, भला आकातला बुजले का तू? ते व्यक्ती तिकडे बोलतो मी, लाव पण तो या नंबरवरून. कारण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही, आणि तुझंच नाव सांगतो मी त्याला.
मी काय तू पुष्णा नाव तर सांग तुम्ही कारण की डबल फोन घेऊन आला तर मग लक्षात राहते बरोबर. ट्रिंग 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 लागला वाटलं का फोन. आता बमाला जाणं काय म्हणतात कानपूरवरून. हॅलो साहेब, तुम्ही कुरिअरवाला साहेब बोलताय. मी बोलतो टेंभूरकडून भूषण. हा उरुड तालुका. हा तालुका उरुड जमावला. मी असं म्हणत होतो, मी तुमचा नंबर नेटून शोधला. ते कुरिअर सेवा चालू करायची होती आम्हाला. तर तुमची कुरिअर कंपनी चांगली आहे म्हणते. हा तुमचे म्हणजे पार्सल विदेशात किती सप्लाय होते म्हणते ना, आणि डिपॉझिट पण जास्त नाही म्हणते. म्हणून आम्हाला चालू करायची थोडी माहिती पाहिजे होती बा तुमच्यापासून. हो हो, कुरिअरवालेच बोलतो, अमरावतीहून बोलतो. पण पहिले तर आम्ही तालुक्यावर फ्रँचायझी देत नाही. हां, पण तुमचं जे पोथीपूर्ण ऐकलं, पोट्टे तुम्ही हुशार दिसून राहिले आणि थोडंसं पद्धतशीर वाटून राहिले. त्याच्यानं सर्वात पहिली फ्रँचायझी मी बोलतो ना साहेबासंग, अजून बी खरं नाही आहे. सर्वात पहिली फ्रँचायझी इथे तुम्हाला तालुक्यावर भेटू शकते. आमच्या तिथे 1800 ब्रँच आहे, पण तालुक्यात एकही आहे नाही. पण लावतो मी तुमचा जोड काही ना. हा तुम्हाला पण 15,000 रुपये डिपॉझिट भरं लागन. एक 2 व्हीलर लागन, एक कम्प्युटर लागन. हां, एक स्वतंत्र रूम लागन 10x10ची. 10x10च्या वरती राहिलं तरी चालते, पण 10x10ची वाज कमीत कमी. हा त्याला आम्ही त्याला जो कलर आहे आम्ही सांगतो द्यावं लागेल. आणि तिथं अमरावती लावून इकडं तुम्हाला भेट द्यावं लागेल. ठीक आहे ना. अजून काही राहिलं तर सांगतोच मग तुम्हाला. पण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर भेटायला येऊन जा. आला का खाऊन फुकटचं बोललो मी त्या साहेबासंग. हां, मी म्हणजे कपिल बोलला त्या संग. हां, तर आपल्याला कधी पैशाचा हिशोब सांग तुले. 10 ते 15 हजार कम्प्युटर होते. शटरचं भाडं. हां, गाडी होते 50-60 हजाराची. हां, तेव्हा ताल जमते. आणि एक दिवस त्याला भेटायला लागते अमरावतीत. नाही तसं होत नाही फुकट. तुला असं वाटलं का फुकटचं होत नाही. काही ना काही पैसे आपल्याला जाय तिघाला काही ना काही पैसे जमा करावं लागन. अर्धी तिघाचे घ्यावं लागन पार्टनरशिपमध्ये खर्च. अबे तुम्ही ते शटरचंच म्हणता. ठीक आहे, केलं तुम्ही शटर करायचं बॅनर छापा लागते. हां, कारण की ॲडव्हर्टाईज लागणं तुम्हाला. आपल्या ओळखीचं एक दुकान आहे, तिथं नेलं तुम्हाला. हां, तोपर्यंत तुमचा जोड लावून घ्या. काय होते तर मग सांगा मला. तसं आपण बॅनर छापून घेऊ, पाहू ते काय आहे तर. एक शटर आहे तिकडे. हा पाहिलं होतं मी. अभि तो कार्तिक नाही आहे. कार्तिकनं काम केलं तिथं गेलो होतो एकदा त्याच्या संग असाच. हां, फर्निचरचं काम केलं त्यानं पुऱ्या घरचं. शटर आहे तिथं. राहिला गाडीचा विषय. गाडीसाठी मनेल भेटून घेऊ माऊलीवाल्या. विचार दिला कारण स्वस्ती जुनी पुराण गाडी आहे काय बा. राहिली तर ते घेऊन घेऊ. मग काय राहिलं काही ना काही. पहिले हे शटरचं पहिले अर्जंट. थांब म्हणाल पण लोक आहे. थांब लावतो. नाही म्हणाल नाही, कार्तिकला लावतो. पहिले शटरचं म्हणतो ना. हां, थांब कार्तिकला पण लावतो. हॅलो हॅलो हॅलो. अबे काय त्या मोबाईलमध्ये डोकं घालून राहिले. उचला असताय फोन उचलूच दे दिले. स्पीकर ऑन करतो. डोकं ना घालून तर तुमच्या डोक्यातले उभा माझ्या डोक्यात जाईल. येतो रे मी. मला काम आहे थोडंसं, भेटू मग काय होतं. जमा तुमचा लावा जुगाड. कायच मग मी. अबे उचलला ना. हॅलो कार्तिक. ते त्या काम केलं होतं ना एका घरी. ते मी आलो होतो त्या डब्बा घेऊन. ते शटर गिटर होत तिथं. अबे ते तर पेट्रोल सरलं होतं. मग मी 20 रुपयाचं पेट्रोल आणून दिलं तुले. हां हां, तर मग तिथं तरी ओळखी असेल ना. हां, अबे ते शटर पाहिजे होतं आपल्याला. ते डेपोच्या मागच्या बाजूला आहे ना. कारण ते डिपॉझिट भरायची सोय नाही राहते. त्या ओळखीनं होईन तर पाहिजे. हां, ते काय धंदामध्ये चालू करू म्हणतो बा. पवायला बांग बिल्डिंग धंद्याच्या त्याच्या आहे ना. हां, पाहतो मी विचारून त्या काकाजीले. पण त्या काकाजी भले चिकड आहे. अबे आता आम्ही काम करतो ना, तर एक दिवस त्यानं चहा आणला. मला म्हणे चहा पिता काय म्हणे. मग आम्ही दोघं जण होतो. कौतिक होतं मी होतो. म्हटलं हो काकाजी पितो चहा. काकाजीने चहा आणला. चहा पिलो दोघं जण. मग म्हणे आमचा पुरा हिशोब झाला महिना 2 महिना. त्याच्या मागे त्यातले डायरेक्ट लिहिले 10 रुपये चहाचे. त्याचे काटले त्या काकाजीनं. चहाचे 10 रुपये ते सोडले नाही. हां, त्याला असं तर जमत नाही. एकडा आहे ते. पण आपल्याला म्हणते ते काकाजी. मी त्याला फोन करतो आणि तुम्ही येऊन राहिले सांगा जाऊन घ्या लवकर भेटा. कारण शटर आहे रस्त्यावर, कोणी त्याच्यावर घेऊन जाऊ शकते. हां, आणि मी करतो फोन. फक्त एक एवढं करता पळायला नेता का तिथं. ते जास्त बोलते आणि त्या काकाजीला जास्त बोलायला जमत नाही. हां, आणि भूषणदाल बोलणं का त्याचा, कारण त्याला बोलता नाही येत. बरोबर आहे जमत त्याला बोलणं. तर गपड सपड करते. पण आता तर तिथं बोलतो मी त्याच्यासोबत. घरीच राहते. कुठं जाते कुठून उतानेच बोलले राहते घरी. हां, असं कर जा. कोणालाच नका जा. तुम्ही कपिललाल घेऊन जा. नाही तर तुम्ही एकटे जा. पाहिजे काय हिशोब लागते तर. ठीक आहे ना. मग या दोघायला नेत नाही. कपिलदालच घेऊन जावं लागेल. हां.